संत गरीब नव्हते. जगद्गुरु तुकोबांची 65 लाखाची सावकारकी आहे. किती? आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. बरं का रोहिला गडकर. 25 बैलगाड्या भरल्या होत्या कर्जपत्राच्या, जेव्हा इंद्रायणीत कर्जपत्र बुडवायची ठरवली होती. किती बैलगाड्या? 25. बरं का 2 BHK 25. एका कागदावर 100-200 एकरी जमिनी घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या. फक्त तुकोबांच्या वाटणीच्या 2 भाऊ बाकी आहेत, त्यांचं घेतलं नाही तुकोबांनी. कौतुक वाटतं मला माझ्या संप्रदायाचं. अरे तरुण मंडळी, ज्ञानोबा तुकोबा कळल्याशिवाय तुम्हाला माणुसकी कळणार नाही, परमार्थ कळणार नाही, माती कळणार नाही, धर्म कळणार नाही, अरे आईबाप सुद्धा कळणार नाही. अरे मी माणूस आहे याची जाणीव आहे, कारण ज्ञानोबा तुकोबांचं अस्तित्व आहे, ना तर त्याची जाणीव झाली नसते. एवढे उपकार संतांचे आहेत रे आपल्यावर. करा विचार कधीतरी. अरे जे सायन्स तुम्ही आज शिकता ना, आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, BHMS, MBBS, MD, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC, BHMS, काही करता ना आयुष्यात जिंदगीत येऊन एकदा ज्ञानेश्वरी वाचा. अरे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा विज्ञान सांगतात रे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टनं लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. ज्याला कळलं ही संत मंडळी सुखी. सर्व सुखले आलो सर्व. पण हे कधी सदा नाम घोष. त्याने काय झालं, त्याने सदा चित्ता विषयाकडे आलं. अर्थात तसं आहे, पण अवघड झालं. आमची पोरं माळा घालायला, गंध लावायला जराही तयार नाही आहेत. पोरं काय, पुरी त्याच्यापेक्षा विचित्र. लय अवघड झालं. विनंती, लव जिहाद करणारी जात आपली नाही. आईबापाच्या नावाला कलंक लावणाऱ्या पोरी आपण नाही. आपण मासाहेब जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुलेंच्या पोरी आहेत. अरे आपल्यामुळं बापाची 4 माणसात नजर वर झाली पाहिजे, इतक्या सामर्थ्याने कर्तृत्ववान घडवलं पाहिजे, इतकी ताकद आपल्यात आहे. आपण हिंदू धर्माच्या पोरी आहेत. आपण आईबापाची मान स्वाभिमानानंच उंचवली पाहिजे. ताकद आहे का माय आपल्यात, म्हणून सांगते या विषयाकडे. मग तुकोबांची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी. श्रीमंताच्या 2 बायका, तुकोबांना 2 बायका होत्या. तुकोबाची बायको आवली, पुण्याचं सासर तिचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबाराची बायको आवली. 35 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? रोहिलागडात नाही, पुण्यात. किती? 3500. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमच्या बायकोच्या सासरी 1.25 एकर ऊस आहे माहेरी, तरी तुमची बायको नाचतीच नाचती. नुसतं भांडण लागलं की माझा बाप काही बेकारी नव्हता, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं आणि मी तुला वय म्हणलं, तुझ्या दिलंय चांगलं चांगलं बघा आलं तर मला, माझं नशीब नाच का तू माझ्या पत्रात पडला. खरंच आहे काय खोटं आहे दादा. काय संताच्या बायको होत्या दादा, काय बायको. अहो धोतर फाटलं तुकोबाचं, सुई नाही दोरा नाही शिवायला. का परिस्थिती, सगळं इंद्रायणीत बुडवलं ना दादा, ठेवलं काहीच नाही. स्वतःच्या पोटच्या लेकराचा घास लोकांना खाऊ घातला दादा. अहो या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. दुसरे छत्रपती. मला काय शिवरायांचं कौतुक वाटतं माहिती आहे दादा. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का? शेतकरी आहेत तुम्ही, सांगा ना. कुठला मंत्री झाला, कुठलं पंतप्रधान झालं म्हणजे शेतकरी मरणार नाही आहे का? असं गुरुजी आहे का? तो मरणारच रे दादा. कौतुक वाटतं मला शिवरायांचं. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडलाय. शब्दांची गहनता, भीषणता लक्षात घ्या माझ्या. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळातही पडलाय. कौतुक वाटतं मला त्यांच्या व्यवस्थापनेचं, त्यांच्या मॅनेजमेंटचं, त्यांच्या विचार कौशल्याचं. 17 वर्षाचे शिवराय न्याय करतात. या छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीत एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही. हे वैभव शिवशाहीचं होतं, शिवकाळाचं होतं. कसं काय चालायचं हे? जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच दिला जायचा. व्याज प्रक्रिया पैशांवर नव्हती, जिन्नस पद्धतीवर होती. जर तुम्ही बैलगाडी घेतली तर तुम्हाला महागारी बैलगाडीच द्यावी लागत होती. पैसे देऊन जमत. शेतकरी बैल ऐकत नव्हता, जनावर ऐकत नव्हता, जमिनी ऐकत नव्हता, चलनच नाही ना. जिन्नसच्या बदल्यात जिन्नस. मॅनेजमेंट. पोरांनी हे घेतलं पाहिजे. उगाच धर्मासाठी कुठल्याही गोष्टी नाही वादावाद विवाद केले पाहिजे. विचार कौशल्य घ्या.
सामर्थ्य घ्या विषयाकडे. ती तुकोबाची बायको श्रीमंताची लेक, पण कधी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी 4-4 दिवस सापडत नसायचे तरी भाकरी दिल्याशिवाय नाही. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला जाताना देहूकडे म्हणजे डोंगरावर चढून तिच्या पायात काटा रुतला. शेतकरी ना आपण दादा, 2-4 आहेत का बसलेल्यापैकी शेतकरी आहात ना आपण, असं कौतुकानं सांगत जा. मला कौतुक आहे, विठ्ठलानं मला सगळ्यात मोठी श्रीमंती दिली, मला शेतकऱ्याच्या घरात जन्माला घातलं, ही सगळ्यात मोठं वैभव आहे माझं. अरे श्रीमंताच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही. त्याची बायको चप्पल घालून येऊन विचारती, महाराज चहा घेता? चहा वत नरड्यात वत काय होत नाही, मरुदी महाराज पण तू वत, काही फरक पडत नाही. शेतकऱ्याची विचारित नाही रे, सरळ म्हणते जेवायचं का महाराज, भाकरी टाक काय. कौतुक आहे रे, जुनं ते जुनं. अहो शेतकऱ्याच्या घरात कुत्रं गेलं तरी पोटभर भाकरी खातं. श्रीमंताच्या घरी गेलं की त्याच्या सोप्याचा पांगच फेडावा लागतो. ते आपलं काय ऐकूनच घेत नाही, ते आपल्यालाच सांगतं मी याचा चेअरमन, याचा उपाध्यक्ष, याचा सचिव, याचा सरचिटणीस. आपलं साहेबाचं लय जमतं, साहेबाच्या तटाला ताट लावून बसतो आपण, आणि आपली बायको लय मोठ्याची हान मग आम्हाला हानतो का काय लागा. होय रे, आम्ही भिकारीच आहे, आम्ही तर मान्य केलं ना, होईन म्हणलं की. पण पंढरीचा त्यातही आम्हाला कौतुक आहे, आम्ही दैवाचे दास. कौतुक आहे ना दादा या विषयात. तुकोबाची बायको शेतकरी तुम्ही दादा, शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का? रुततोच. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतलं तर शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतंय, थुकाच लावायचं असतोय. आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? एकदाच घातला आणि एकदाच ती काय सॉक्स घालून नांगर धरतोय, 2-4 वेळा तरी लावायला लागतं. आता काटा जिजाऊला रुतलाय, पण त्रास ब्रह्मांड चालकाला झालाय. अखिलकोट ब्रह्मांड चालक त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन माझा पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून आलाय. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, देव इच्छित चरणीची मागे. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. काय ताकद दादा, एवढा अधिकार त्या वैष्णवाचा. अहो ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं. अरे योग याग तप विद्युत वैकल्य करून कंटाळतं, तरी सुद्धा माझ्या देवाच्या चरणाचं दर्शन दुर्लभच. अहो त्या परमात्म्यानं जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला, काय भाग्य असेल त्या लक्ष्मीचं. स्वतःचा थुका लावून तिचा काटा दिसला का पाहिला, तिलाही एका थुक्यात दिसला नसावा, देवालाही त्यानं 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय राग आला. तुमची नाही, पंढरपूरची. आमच्या पंढरपूरचा विठू पाटील त्याच आमच्यासाठी एकच सत्य आहे. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीतबोत चित्त, विठ्ठल माया बाप चुलता बहीण बंधू भ्राता. आमच्यासाठी सत्य मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. 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 देखील मोकाशी, मोकाशी मतलब मालक. देखील मोकाश उभासे विठेवर, तेथील मोकाश उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजतेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजतेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. संतांकडे अधिकार आहे, संत पोचवू शकतात आणि त्यांचं मन मोठं आहे, ते प्रत्येकाला सामावून घेतात. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही माया बाप संत म्हण भीता कृपावंत. 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 एवढा करा उपकार देवा सांग नमस्कार. एवढा करा उपकार देवा सांग नमस्कार. गरुडाचे पाय, गरुडाचे गरुडाचे पाय, गरुडाचे गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय. वेळ वेळा वेळ वेळा वेळ वेळा डोई ठेवी वेळ वेळा डोई. वेगळा नवा तो हरी उद्धरी, तो हरी वेगळा नवा तो हरी, वेगळा नवा तो हरी माझे दिनाचे. वेगळा नवा तो हरी, वेगळा नवा तो हरी. तुमच्याकडे अधिकार आहे, देव आणता येतोय तुम्हाला. आम्हाला नाही पोचता आलं तरी हरकत नाही, पण एकमेव ठिकाण
ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा भिखेवर देव ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा भिखेवर देव कोठे, ऐसा भिखेवर देव कोठे, असं जगात नाहीच दुसरं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. उगाच एवढी गर्दी असते का म्हणून आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी, मग वैकुंठ मग वैकुंठ मग वैकुंठ नगरी, नगरी. वैकुंठ मग वैकुंठ वैकुंठ नगरी, आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी. मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, आधी रचली पंढरी, पंढरी 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 पंढरी. म्हणून जसं जमल तसं 28 जून नाहीतर 29 जून काहीतरी एक लक्षात ठेवा. काय नाही प्रस्ताव नाही देऊचा 28ला आणि 29चा आळंदीचं आहे महाराज बरं का. माझं काही नाही महाराज बरं लक्षात ठेवा. फार ताकद आहे रे त्याच्यात. नाचत जाऊ त्याच्या गावावर धैर्य सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावावर धैर्य सुख देईल विसावारे. आधे का जाऊ देवाची गावा देवती येईल विसावा, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूत. माणूस तसा लागतो म्हणून तर विनंती आहे. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ, भावी चरणी ठेवी माथा चुकवी व्यथा जन्माच्या. उठा की जमाय बाबू कैसी लागली झोप, कैसी लागली झोप, उसर जाऊन या एवढी चुकवा की घेप, उसर जाऊन या एवढी चुकवा की घेप. जागा रे बाहिलो जागा, तुम्ही जागा रे बाहिलो जागा रे बाहिलो जागा, तुम्ही जागा रे नाडोनी भागा, चोरणी जुल्या नाडोनी भागा. जागा रे बाहिलो जागा, जागा. अहो जागा आहे कसा करणार आहे? सोपं आहे. वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. टाळी वाजवा. मरायच्या आधी म्हणा, म्हणा टाळी. जय हो. हरी बोल. वासुदेव 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 वासुदेव. ए वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ए वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वापक वाजे वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव. अहो, का म्हणा अमृताहुनी गोड नाम तुझे, इथं स्थिर करायची ताकद तुझ्या नामात आहे. एवढं गोड ज्याला जमलं दादा. अहो काय एवढंच करावं परमार्थात येऊन. भजन कसंही भजनाला काही पाप पुण्य नाहीये. मला सांगा देवाचं नाव बरं मध रागानं खाल्ला गोड लागत नाही का? लागतो का नाही? हायत का गेलात? मध रागानं खाल्ला गोड लागतो का नाही? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेल्यावर ट्राय करा.
नग थांबा वाढदिवस उद्या पुन्हा बघू महाराज बरं का. अरे मधाचं काम आहे गोठवा देणं, विषाचं काम आहे मारणं, भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं, ते देतच. विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी. आता बाटलीशिवाय याची ढुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचं का? गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा? हे खरं ना भजन, पण कल्पनेची बाधा असला बाधेचं भजन करू नका. हा देव अंगात येतो येतो, 8-8 दिवस आंघोळ नाही त्याच्या देव अंगात जातो. अहो संचरुणी राही, संतांचंही वर्णन आहेच की. विनंती माझी, बाधा नको. भजन करायचं ना तुम्हाला आवडेल तसं. मायबाप काही त्याला तत्वसत्व नाहीये. नाही तयाविन बुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. पण रामकृष्ण म्हणा, भलतीकडे नेऊ नका. शेंदरी हेंदरी दैवते नको आहेत, बाधा नको आहे. सत्य तो एकमेव आमच्यासाठी तोच. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिदा आपदी आमोते. माऊलींचं वर्णन आहे. तूच गुरु आहे, तूच बाप आहे, तूच माय आहे, तूच सर्वस्व आहे. कारण आम्हाला माहिती आहे रक्षण तूच करतोय. अर्थात मग आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला, जसा परमात्म्याने जिजाऊचा काढायला थुका लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला राग आला. जागेवर आले का तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? कुठल्या सरपंचिनीला राग आला? पंढरपूरच्या. कोण आहे ती? रखमाई. देव सुद्धा बायकोचं ऐकतो. देव सुद्धा बायकोचं ऐकतो. देव सुद्धा बायकोचं ऐकतो. अजून एकदा सांगू का तुम्हाला? कळलं महाराज बरं का? देव सुद्धा ऐकतो रे. बरं मी म्हणतेय का, अख्खा काकडा झाला देव उठे ना. विनवणी केली, राही रखमाबाई तुम्हा येऊ त्यात या, सेजे हालवून जागे करा देवराया. ऐकतो ना, पाय लक्ष्मीचे तिचे यावे ऐकतो. मग रखमाई म्हणली, देवा अख्ख्या जगाला वेड्यात काढाल पण मला कसं काढाल? अहो अर्धांगिणी आहे मी तुमची. कोण आहे मी तुमची? अर्धांगिनी मी तुमची. मला कळतं तुमचं सामर्थ्य. खरं सांगा पांडुरंगा, विश्वातलं सगळं तुम्हाला न सांगता कळतं. अहो भक्ताचं मन न सांगता तुम्हा कळू येते. बरं एवढं तर तुम्हालाही कळतं रोहिला गडकर. खरं सांगा बरं, विठ्ठलाला काटा काढायला थुका लावायची गरज आहे का? मग का हो असं वागताय परमात्म्या? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? अहो जिजाऊचा काटा पांडुरंग परमात्म्याने काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपल्याला देवापर्यंत गारणं गेलंच नाही महाराज. मग हे जिथे घडलंय, ज्याच्यामुळे घडलंय, ही परंपरा पेलवायची ताकद ज्याने दिली आहे, नामदेवराय सांगतात, देवा विचार कर तुम्ही कधी कधी ह्यातलं प्रत्येक व्यक्तिमत्व किती सामर्थ्यवंत असणार आहे. कारण हे असंच नाही ना घडणार. तसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं हा अधिकार कुठून तरी आला, हा जिथून आला. आता वारकरी संप्रदायाचा विचार केला, आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्षवळेला गहिनी प्रसादे, ज्ञानदेवा सार, ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. नाथ संप्रदायापासून चालत आलेला हा वारकरी संप्रदाय. म्हणून तर ज्ञानोबरायांची संजीवन समाधी ही मी तुम्हाला सायंटिफिकली प्रूफ करून सांगू शकते की 750 वर्ष झाले माझ्या माऊलींना समाधी घेऊन, पण आजही माझ्या ज्ञानोबराय जिवंत हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकते. हे वर्णन नाथ संप्रदायामध्ये आलं कुंडलिनी शक्तीचं. ज्ञानेश्वरीमध्ये पण ज्ञानोबरायांनी सांगितलं, शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. आणि जो व्यक्ती समाधी लावतो, जो व्यक्ती योगी असतो, माऊलीच वर्णन करतात बघा, योगी तोही करीती परी कर्मे तेने न बंदी जती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची. अहंकाराचा वारा, जिथं अहम ही भावनाच नाहीये, मी हे अस्तित्वच नाहीये, माझ्यामुळं हे कारणच नाहीये, ही संत मंडळी, तिथे बाधा नाहीये, कल्पना नाहीये. कारण ही कल्पना आहे की हे माझ्यामुळं आहे. तुम्हीच सांगा, जर आपलं असतं तर संघ आलं असतं की नाही? एवढं साधं तर तुम्हालाही कळतं. मग हे जे काही आहे
तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया पळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी कविता धनी मी नाहीच आहे मी आहे का अहो नाव माझं आहे मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा करते हो तुम कन्हैया करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा मी नाही आहे मग कोण आहे विचारलं कुणीतरी अहो शेतकऱ्याच्या कुटुंबातलं पण लय मोठं झालं आज माणसं माग पुढं फिरत्यात कसं काय पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है लोक म्हणतात एवढी संकट वाट्यात आणली एवढे पाय खेचले पण उभाच आहे मागे पुढे उभा आहे कोणतरी सांभाळतोय हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है करता नहीं हो कुछ भी फिर भी काम हो रहा करता नहीं हो कुछ भी फिर भी काम हो रहा मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है काही नाही आहे देवा कोण आहे मी तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम तेरा फर्ज के हूँ गुलाम तेरा तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम जो चाहे करा ले का जसं वाटेल तुला तसं फक्त तू करतोयस हे ज्ञात असावं हे ज्याला ज्ञात आहे नामदेवरायांना कळतंय कारण निष्ठावंत नामदेवराय जगाच्या मालकिनीला सुद्धा जगाचं स्वरूप दाखवायला मदत करतात लाजले गे माया तकवणा बोवाडू आता कवणा बोवाडू जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ मग कोणी दाखवला विठ्ठल वैजयंती माळकळा श्री वत्सलांचन विष्णुदास नामायाने दाविली गुण विष्णुदास नामायाने कोण नामदेवराय कटेवरी कर नाही जा देवाचे न घे मी तयाचे दर्शन हा मग आता हे सत्य ज्याला कळालं त्याच्याशिवाय दुसरं सत्य नाही हे ज्याला कळालं ही संत मंडळी सुखी असो ज्याला वाटलं माझं अहंकाराचा वारा हा अहंकार कोणाला येत नाही फक्त देवाला संतालाच येतो आपण फक्त वाऱ्यातच आहे पण वाऱ्यानंच आपला फोपाटा उडवलाय महाराज काही नसतं रे दादा मी काय म्हणते जमेल तसं भजन करत जा फार चिंता करत जाऊ नका तुमची समाजसेवा तुमचं काम तुमचं कार्य तुम्हाला देणार आहे हनुमान दादा तुम्ही आज एवढा सुंदर कीर्तन सोहळा उभा केला ना तुम्हाला चिंता करायची गरज नाही लोक